असणं खूप इम्पॉर्टंट. मानाची वाडी आपला टेल्टमॅन पाठवायचं आहे. प्लीज बापू विनंती असेल टेल्टमॅन पाठवायचं आहे. चला आपले समोरचे पंच आपले सुनील बने पाहायला मिळतात. एक पंच आपल्याला हेमंत सुधीर पाहायला मिळते. महत्वपूर्ण मॅच पाहायला मिळते आपल्याला. महत्वाचा सामना ब गटाची पहिली मॅच खेळली जाते. एका साईडला पाहायला मिळते आपली वाडी कोतावडी तर दुसऱ्या साईडला मानाची वाडी. चला स्पीडअप करा प्लीज. सुनील बने विनंती असेल. महत्वाची मॅच पाहिजे गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला. प्लीज बापू आपले टेल्टमॅन पाठवायचं. बापू शेवटचा कॉल असेल प्लीज विनंती असेल. इथे नाव सांग. महत्वपूर्ण मॅच एका साईडला आपल्याला पाहायला मिळते वाडी कोतावडी संघ दुसऱ्या साईडला मानाची वाडी संघ. महत्वाची मॅच पहिला चेंडू गोलंदाज अर्जुन पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला प्रकाश नॉन स्ट्रायकिंग एंडला विजय बापू. ओहो पहिला चेंडू सुरेख गोलंदाजी. पंच सांगतात हा चेंडू वाईट असेल. प्लीज कमिटी थोडं बाजूला व्हायचं विनंती असेल. महत्वपूर्ण मॅच पहिला चेंडू संघाचा श्री गणेश एक धावाले वाईटच्या स्वरूपातील गोलंदाज अर्जुन. स्ट्रायकिंगला बापू एक हात फलंदाज. जेव्हा वाल्मिक पत्राची मॅच झाली होती 8-8 संघ होते तेव्हा मानाची वाडी संघाने बाजी मारली होती. तोच संघ मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी उतरला. एका साईडला बापू तर दुसऱ्या साईडला विजय पाहायला मिळतो आपल्याला इन ऍक्शन मध्ये. सुरेख गोलंदाजी या चेंडूवरती तब्बल एक धाव असेल. एका धावाने धाव पुढे ढकलत जाऊन पोहोचेल. एक चेंडू 2 धावा. महत्वपूर्ण मॅच ब गटातील पहिला सामना. ब गटातून जो संघ गेलाय बक्षीस पात्रसाठी अर्थातच ज्या संघाचा बोलबाला राहिला ज्या संघाने टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव केलं असा एक संघ आई मानाई स्पोर्ट अंबरक संघ ठरलाय बक्षीस पात्रसाठी. ओहो यावेळी ऑफ साईडला फक्त दिशा दिली. चेंडू चालय कार्पेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धावीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. विकेटचा चान्स. ओहो फेकी चुकीची तोडी. फेकी चुकीची त्याच्यावर तब्बल 2 धावांचा मोहरा. चेंडू झाले 3 धावा. चेंडू झाले 2 धावा झाले 4. प्लीज मी ते सोडं बाजूला व्हायचंय. दुसरा चेंडू. ओहो यावेळी टप्पा चांगला होता. चूक गोलंदाजी नाकाला फंकारने देऊन चेंडू चाललाय. मी धाव. चांगला खेळ पाहायला मिळतो आपल्याला. मानाची वाडी तर एका साईडला वाडी कोतावडी संघ. दोन्ही संघ नवीन. दोन्ही संघाकडे जिंकण्याची क्षमता असेल असे दोन्ही संघ. एका साईडला वाडी कोतावडी गोलंदाज अर्जुन पाहायला मिळतो. एका साईडला विजय. ओहो यावेळी थोडीशी दिशा चुकीची. पंच सांगतात हा चेंडू वाईट असेल. नक्कीच वाईट स्वरूपातील एक धाव. धावफलक एक निवडे ढकलत जाऊन पोहोचेल 5च्या घरात. 3 चेंडू 5 धावा झालेत. यावेळी रस्ते खेळून काढला. एक धाव पूर्ण 2 पॉइंट्स. ओहो यावेळी क्षेत्ररक्षणाकडून चुकी. थोडं फंबलिंग पाहायला मिळतंय. थोडं युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा कशी असते तर अशी असते. एक पडला त्याच्यानंतर दुसरा मोये पाहायला मिळाला. महत्वाचं क्रिकेट कारण टेनिस बॉलचं क्रिकेट झालं. रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. एकच धावल या चेंडूवरती फक्त. या वेळेला फक्त पंच केला. चेंडू चालला क्षेत्ररक्षणाकडे. क्षेत्ररक्षण थोडं गच्च्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण. ओहो फेकी चुकीची अशी फेकी सामन्याने एकीचं रूपांतर 2 मध्ये. मोये मैदानाच्या आतमध्ये स्लाइडिंग पाहायला मिळते आपल्याला वाडी कोतावडी संघाचे क्षेत्ररक्षण. चेंडू झाले 5. पंच याच्या अगोदरच्या चेंडूची किती धाव होते सुनील म्हणे प्लीज. एकच धाव होती ना. ठीक आहे एकच होती ना.
किती होत्या दादा? किती होत्या? एकच होती ना. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावपळक जाऊन पोहोचले आजच्या घरात. 1-2 शेवटचा चेंडू. ओहो, बापूच्या अंगावरती टाकलेला चेंडू. 1-च्या स्वरूपातील एक धाव पाहायला मिळते. 1 शतक समाधान संघाची धावसंख्या पाहायला मिळते. पंचांचा टाटा बाबा. धावपळक जाऊन पोहोचले 9च्या घरात. महत्वपूर्ण मॅच मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा चषक 2K25 अप्रतिम आयोजन, अप्रतिम स्पर्धा, चमचमच्या ट्रॉफ्या देखील पाहायला मिळतात. संस्थापक आपले चोरगे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण कमिटी मेंबर आपल्याला पाहायला मिळतात. कारण ही टुर्नामेंटसाठी खूप मेहनत घेतली. विक्रीचा दिवसाची रात्र केली असे कमिटीचं पूर्णपणे सिलेक्ट केले होते. कारण खूप मेहनत घेतली या कमिटीने. महत्वाची मॅच. सायकलला फलंदाज विजय. डाव रोखांपासून थांबले गेले. रबल बॉल क्रिकेट स्पर्धामध्ये अप्रतिम पावसाचा क्रिकेट असतं. पहिला चेंडू गोलंदाज दीपक. यावेळी ठेवून काढला लॉंगॉनच्या दिशेने एक डाव पूर्ण. थोडी फंबलिंग पाहायला मिळाली. दुसरी डावीचा प्रयत्न. ओहो, ही चुकी चालणार नाही. अशा चुका केल्या तर धावपळक 4ने पुढे ढकलत जाऊन पोहोचेल तब्बल 13च्या घरात. कुठेतरी वाडीकोट संघ कुठेतरी फंबलिंग होताना पाहायला मिळते. कुठेतरी स्लायडिंग पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 4 आल्या. डावात झाल्या 13. नक्कीच आपल्या आदरणीय माननीय अध्यक्ष देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळी फक्त दिशा दिले एका धावेसाठी. एक धाव पूर्ण. बापूला स्ट्रायकिंगला ठेवण्याचा प्रयत्न. 1ने धाव पुढे ढकलत जाऊन पोहोचते 14च्या घरात. नक्कीच पूर्ण कमी आपले अध्यक्ष आपले संस्थापक आपल्या सोबत पाहायला मिळतात. नक्कीच आपले बबन वनंदे साहेब, चोरगे साहेब नक्कीच इनॅक्शन मध्ये देखील खेळताना चांगला त्यांचा देखील खेळ असतो. दोघांमुळे आज यासून उभं राहिलं पूर्ण कमिटी मेंबर. चांगला हात राहिला या कमिटीचा. कारण टेनिस बॉल झाला, आज रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली. ती स्पर्धा देखील चांगल्या पद्धतीने पार पडली जाते. चेंडू झाले 2. तिसरा चेंडू. या वेळेला बापूच्या बॅट मधून येते बॅडमिंटन स्ट्रोक. चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने येते. A1 क्वालिटीचा A1 ब्रँड दाखवणारा. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. जसा उभा राहिला चेंडूला पाहिलं मग फेकून दिलं सरळ सीमा रेषा पार. 6 धावांसाठी 6ने धाव पुढे ढकलते जाऊन पोहोचते 20 धावा. काय फलंदाजी. बापूने जर विचार केला तर बापूच्या बॅटमधून टेनिस बॉल देखील चांगला खेळला जातो. आज रबर बॉल मध्ये हंगामा सुरू झालाय. ब गटातील पहिली मॅच. त्याच्यामधून बापूच्या बॅटमधून पहिल्या षटकार आला गेलाय. 4था चेंडू. यावेळी फक्त दिशा दिले. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? ओहो, सेकंड चांगलं पाहायला मिळते. ओहो, यावेळेला ही फंबलिंग फेकी चुकीची. जर फेकी बरोबर असते तर कुठेतरी सेकंड चुकी पाहायला मिळते. 1 होते तिथे आल्या 2. 2ने धाव पुढे ढकलत जाऊन पोहोचते 22. 22 धावा. महत्वपूर्ण मॅच. 3 षटकांची मॅच. ब गटातील पहिली मॅच. अजून खूप सारे सामने खेळवले जातील. सेमीफायनल झाले. फायनलला जो संघ गेला तो संघ अर्थातच मानादेवी स्पोर्ट अंबोज संघ पाहायला मिळतो आपल्याला. ब गटातील एक संघ वरती जाईल आणि ती मेगा फायनल असेल. काय होते पाहूया मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2-2 गो. विजय ऑन स्ट्राईक. विजयने पाहिलं मग फेकून दिलं सरळ. क्षेत्ररक्षण बांधलाय. प्रेक्षक सीमारेषा पार. काय फटका सजवलाय. A1 क्वालिटीचा A1 फटका कसा असतो तो विजयने दाखवलाय. काय फटका सजवलाय. पाहता पाहता शनी रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. जसा चेंडू आला तसा फक्त दिशा दिली लॉंग ऑफला. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. 6ने धाव पुढे ढकलत जाऊन पोहोचतो 28 धावा. 1-2 शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू देखील 30 दिशा आणि 30 दशा पाहायला मिळते. फलंदाज विजय ऑन फायर. सेट ऑन फायर. काय फटका सजवलाय. कुठेतरी बापू आता त्याला थापीचा विचारत होते. 2 बॉल 2 षटका टोकले असा फलंदाज विजय करतो. 2 षटक समाधानी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 34. 34 धावा. काय फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये बापू थांबला. बापूने 1 षटका टोकला. त्याच्यानंतर विजय आला. विजयने लगातार 2 षटका टोकली. काय फलंदाजी मैदानाच्या मानाची वाडी संघ ऑन फायर. षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते. गणेश एक छोटासा गोलंदाज ब्लॅक टी शर्ट मध्ये पाहायला मिळते. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावपळे खूप झाले. 34 झाले. कमीत कमी 50 धावा होतील का याच्या टुर्नामेंटमध्ये. 50 धावा ठोकणारा पहिला संघ ठरेल का मानाची वाडी. पाहूया. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज गणेश. ओहो, पहिला चेंडू फेस करेल बापू ऑन स्ट्राईक. बापूने पाहिला फक्त
फक्त हवेमध्ये जसा उंच माझा झोका तसा उंच पक्का मीन्स टायमिंग स्ट्रोक कुठेतरी फंबल पाहायला मिळते स्लाइड पाहायला मिळाली. एक धाव पूर्ण केली 2 धावा देखील पूर्ण केल्यात ह्या चेंडूवरती 2 धाव बोलत पुढे ढकलतोय जाऊन पोहोचतोय 36 36 धावा. काय क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सलामीर जोडी आतिषबाजी करते कारण एका साईडला विजय तर दुसऱ्या साईडला बापू ऑन फायर. चांगले क्रिकेट गणेशला कमबॅक करावं लागेल कुठेतरी दुसरा चेंडू हो यावेळेला बॅटची कडा गोशंकी क्षेत्रामधील एक धाव आपल्याला पंच सांगतात एका धावेवरती समाधान मानावे लागेल. 1 धाव आपल्याला पुढे ढकलतोय जाऊन पोहोचतोय 37 धावा. कुठेतरी कमबॅक करताना लागावं लागेल गणेशला झालं धावा 37 अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल तब्बल 4 चेंडूमध्ये चांगले चेंडू हाताळावे लागतील गणेशला. हो या वेळेला ही चुकी झेल सुटली कोणाची तर बापूची क्षेत्ररक्षणाकडून चुकी पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताळला त्याच्यावरती बॅटची कडा नंतर आली गेली एक धाव चांगले क्रिकेट पाहायला मिळते. गोलंदाज गणेश कमबॅक करतोय धावा झाल्या 38 धावा झालेत 2 षटकार आले तर मॅच 50 धावा होतील संघाचा अर्धशतक होऊ शकतं. काय होते पाहूया. बापू ऑन स्ट्राईक गणेशचा 5वा चेंडू हो या वेळेला सरळ समालोचन कक्षेला भेट देणारा येतो बापूच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. काय फटका सर्जलाय. इट इज A1 क्वालिटीचा A1 ब्रँड दाखवला बापूने. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी असेल 2 गोल पहिल्या इनिंग मधील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल 3 चेंडू शांत बसला 4थ्या चेंडूवरती हल्ला केला गणेशला कमबॅक करावं लागेल. काय होते पाहूया. 2 गोल 2 चेंडूचा खेळ बाकी असेल धावा झाल्या ते म्हणजे 44 5वा चेंडू बापू सेट ऑन फायर होता त्याची झेल पकडली जाते आणि विकेटचं पतन पहिला गडी बाद पहिला मासा गडाला लागलेला अर्थातच बापूच्या सुरू विकेटचं पतन बॅक टू दगड फलंदाज बापूला परतीचा इशारा. एका चेंडूचा खेळ बाकी सरळ स्पीडअप करावं प्लीज मानाची वाडी बॅट्समॅन पाठवायचंय प्लीज मानाची वाडी स्पीडअप करायचं बापू विनंती असेल. चला नवीन फलंदाज पाठवायचंय विनंती असेल प्लीज बघा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल काय होते पाहावं. एका चेंडूचा खेळ बाकी असेल संघाचा अर्धशतक होईल का. धावा झालेत 44 एक षटकार गोड असेल संघ अर्धशतकापासून. चला स्पीडअप करूया प्लीज बॅट्समॅन विनंती असेल. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते विनायक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचंय विनायक स्पीडअप करत. गणेशने कमबॅक केलाय चांगले 5 चेंडू आता एक षटकार आला असला तरी कमबॅक करून दिलाय संघाला. धावा झाले 44 झालेत. एका चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मधील. वाडी कोतवाडीत देखील संघ चांगला आहे त्याच्यात देखील बॅटिंग ऑर्डर चांगली पाहायला मिळते आपल्याला. अर्जुन देखील चांगली बॅटिंग करतो असे खूप सारे फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. 1 टू गो शेवटचा चेंडू हो यावेळी दिशा कुठेतरी चुकीची त्याच्यामध्ये वाईट प्लस 1 तब्बल 2 धावांचा मोरा अशी चुकी करून चालणार नाही. ह्या 2 धावा तुम्हाला मागात करू शकता. धाव पुलक 2 ने पुढे ढकलतोय जाऊन पोहोचतो 46 धावा. संघाचा अर्धशतक होण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज असेल. विनायक ठोकेल का षटकार पाहूया काय होते मैदानाच्या आतमध्ये की गणेश करेल कमबॅक. शेवटचा चेंडू हो फटका तर खेळून काढलाय क्वालिटी फटका ऑफ साईडला फक्त दिशा दिले पंच पूर्ण 6 निशा करतील आणि 1 बाउन्सी मा रेषा पार येते संघाचा अर्धशतक होणारा फटका. धाव परत जाऊन पोहोचले 50 धावेवरती संघाचा अर्धशतक झालं. चांगला खेळ पाहिजे मिळतो आपल्याला मानाची वाडी 50 झालं 18 चेंडू 51 ची गरज असेल. अर्जुनला फलंदाजी चांगली करावी लागेल. चला स्पीडअप करतो दोन्ही संघ. चला स्पीडअप करायचं मॅनेज जोडी ओके. चला बापू यायचंय मैदानात क्षेत्राशी सजून घ्यायचं स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही संघांना. चला नेक्स्ट मॅच यायचंय कॅप्टन मी नाव घेतो दोन्ही संघाचे. सोमवार आरती त्याच्या साईडला ज्योतिर्लिंग स्पोर्ट नागपूर संघ यायचे दोन्ही संघाचे कॅप्टन यायचं विनंती असेल. दोन्ही संघ कॅप्टन पाठवायचं अर्धव आणि नागपूर संघ प्लीज विनंती असेल. शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांना कारण युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असला घर पोहोचला जर तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी यायचंय कॅप्टन प्लीज. 18 चेंडू 51 समीकरण वाडी कोतवाडी तर एका साईडला मानाची वाडी संघ पाहायला मिळते आपल्याला.
चला बापू स्पीडअप करायचं प्लीज, विनंती असेल, खूप विलंब झालाय, प्लीज स्पीडअप करायचं, विनंती असेल बापू तुला. चला यायचे मानाची वाडी प्लीज सिच्युएशन सजून घ्यायची विनंती काही, खूप सारे सामने अजून ठेवायचे. पहिला सामना सुरू झाला तसा आता तब्बल वाजले गेले, टाइम आपल्याला 3 वाजले, अजून खूप सारे सामने आपल्याला केवळ स्पीडअप करायचं विनंती असेल. अजून तब्बल 6 सामने खेळायचे विनंती असेल, प्लीज स्पीडअप करायचं, दोन्ही संघांना विनंती असेल. चला मानाची वाडी संघ सिच्युएशन सजून घ्या, वाडीगड संघ सलामी जोडी पाठवायचंय, आडगाव संघ प्लीज कॅप्टन यायचंय प्लीज, दादा प्लीज उठून घ्या. नक्कीच एक चांगला आवाज आपले विठ्ठलजी कदम साहेब त्यांच्या हस्ते टॉस केला जातोय. महत्वपूर्ण मॅच ब गटातली दुसरी मॅच, एका साईडला नाटोई संघ, दुसऱ्या साईडला अडदेव संघ, नाणेफेकी केली जाते. कॉल कोणाचा असेल, कॉल असेल अडदेव संघाचा. चला सेपरेट सजून घ्या प्लीज, सुनील बने विनंती असेल, नक्कीच कॉल असेल चला प्लीज विनंती असेल, कॉल असेल नाटोई संघाचा, टेल कॉल असेल. नक्कीच नाणेफेकी गेली नेक्स्ट मॅच नाटोश आणि आडगाव मध्ये. नाटो संघ नाणेफेकी जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, महत्वाचा निर्णय असेल. दोन्ही संघ नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं विनंती असेल. चला स्पीडअप करायचंय मानाची वाडी प्लीज, सुनील बने आणि हेमंत दास प्लीज स्पीडअप करायचंय, अजून तब्बल 6 ते 7 सामने खेळायचे. चला वाडीकोटवाडी संघ सलामी जोडी पाठवायचे प्लीज, दादा जायचंय मैदानाच्या आतमध्ये वाडीकोटवाडी संघ. चला पंच स्पीडअप करा, सुनील बने प्लीज विनंती असेल. बॅट्समॅन कोण आहे? चला स्पीडअप करा प्लीज, मानगड संघ सेपरेट सजून घ्या. 18 चेंडू 51 नावाचं समीकरण पायामध्ये पहिली मॅच बळगाटातली खेळवली जाते. स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये वाडीकोटवाडी संघाचे एका साईडला गणेश, दुसऱ्या साईडला दीपक पाहायला मिळते. जर विचार केला तर सलामी हा इकडे फलंदाज पाहायला मिळते, एका साईडला गणेश तर दुसऱ्या साईडला दीपक. काय होते 18 चेंडू 51 नावाचं समीकरण. महत्वपूर्ण मॅच, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ नेक्स्ट मॅच साठी जाईल. नक्कीच सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो या टुर्नामेंट मध्ये. आदरणीय माननीय सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. महत्वाची मॅच नाटोशी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय राजभिषेक दादा यांचं सुद्धा शुभागमन झालेलं. आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचा सुद्धा खूप खूप आभार. नक्कीच दादा आले या मॅचला उपस्थित आहे, दादा त्यांचे देखील मनपूर्वक आभार करतो. महत्वपूर्ण मॅच मध्ये दादांची उपस्थिती आज देखील इन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये ती देखील मॅच आपल्याला महत्वपूर्ण असेल. आताची मॅच कडे जाऊया. 18 चेंडू 51 धावेचं समीकरण. एका साईडला गोलंदाज बापू, दुसऱ्या साईडला स्ट्रायकिंगला गणेश फलंदाज. बापू चला स्पीडअप करायचं. चला 18 चेंडू 51 धावेचं समीकरण. मॅच ऑन. एका साईडला गोलंदाज बापू पाहायला मिळतो, स्ट्रायकिंगला छोटासा गोलंदाज गणेश पाहायला मिळतो आपल्याला. काय होते पाहूया. पहिला चेंडू फेस करेल. ओहो, पहिला चेंडू काय सुरेख गोलंदाजी. पाहताना पाहता अंगावरती टाकल्या चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू आलाय डॉट. समीकरण कुठेतरी षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल गणेश आणि दीपकला, कारण 51 धावा ठोकायचे अर्धशतक ठोकले गेले मानाची वाडी संघाने. 51 धावांचं लक्ष असेल. महत्वपूर्ण मॅच. दुसऱ्या चेंडू प्रक्रियेवर पुन्हा एकदा गणेश तयार ऑन स्ट्राईक. या वेळेला नाही, या वेळेला होता स्लॉट मध्ये
केला सरळ फेकून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. फलंदाज गणेश ऑन फायर. पहिला चेंडू पाहिला, दुसरा चेंडू न पाहता सरळ स्लॉट मध्ये होता, त्याला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा पार. संघाचा श्री गणेश साने झालाय. दुसऱ्या चेंडूवरती 6 आले. महत्वपूर्ण मॅच. कुठेतरी गणेशला असं वाटलं होतं की पहिला चेंडू डॉट केल्यानंतर दुसरा चेंडू देखील स्लॉट मध्ये होता, त्याला सरळ फेकून दिला पार्किंग लॉट मध्ये. दुसरा चेंडू कमबॅक करावा लागेल बापूला. काय होते पाहूया. या वेळेला देखील फुलवाला फक्त क्षेत्रक्षण चेंडू खाली येईल तोपर्यंत झेल होईल का? नाही. यावेळी थोडी फंबल पाहायला मिळते. एक धाव वेगाने, दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8च्या घरात. चेंडू झाले 3 धावा झालेत 8. 51 धावांचं लक्ष आहे. कुठेतरी अशीच फटकेबाजी गणेशला करावी लागेल. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गणेश कडून. महत्वाची मॅच मध्ये चौथा चेंडू पुन्हा एकदा प्रतिरोध केला गणेश. या चौथा चेंडू ओहो यावेळी ब्लॉकर चेंडू खेळून काढला. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातो. रन आउटचा चान्स. ओहो ही विकेट मागात पडू शकते. पंच पूर्ण सानिशा करतात आणि निर्णय देतील सुनील बने आपल्यासोबत. नक्कीच नोटवलं असेल. नक्कीच पंचाचं पूर्णपणे ध्यान पाहायला मिळते आपल्याला, कारण पंचांची भूमिका चांगली निभावताना पाहायला मिळते सुनील बने. कुठेतरी पकडला नाही चेंडू. चेंडू झाले 4 धावा झाले 10. डबल डिजिट मध्ये धावपळत जाऊन पोहोचले. 5वा चेंडू प्रगती पथावर. ओहो यावेळी देखील निष्ठा चेंडूवर क्षेत्रक्षण बापू पळत जातो. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसरी धावचा प्रयत्न केला जातो. हो दुसरी धाव देखील विकेटचा चान्स. हो आता नाही, आता नाही. पंच सांगतायत आता विकेट असेल. आता गणेशला परतीचा इशारा करावा लागेल. गणेश कोणी वादावाद करू नये. पंचाचा निर्णय अंतिम असेल. प्लीज गणेश विनंती असेल. रिव्ह्यू कोणालाही नसेल. गणेश प्लीज विनंती असेल. रिव्ह्यू कोणालाही नसेल. विकेट पंचाचा निर्णय अंतिम असेल. नक्कीच विकेटचं पतन असेल. फलंदाज बाद. गणेशला परतीचा इशारा. नो डाऊट पंचाचा निर्णय अंतिम असेल. मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 30 अर्जुन पाहायला मिळते आपल्याला. मैदानाच्या आतमध्ये अर्जुन पाहायला मिळते आपल्याला. 5 चेंडूचा खेळ झालाय. अजून 1 to go. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. चला गणेश स्पीड ऑफ करायचं प्लीज विनंती असेल. धाव फलक 1 ने पुढे ढकल ते जाऊन पोहोचते 11च्या घरात. गणेशची महत्वाची विकेट पाहायला मिळाली आपल्याला. गणेशच्या बॅटमधून एक मोठा फटका देखील खेळला गेला होता. तोच गणेश परतीचा इशारा करावा लागेल. चला स्पीड अप करायचा. अर्जुन मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू बाकी असेल. काय होते पाहूया. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू येईल की मोठा फटका अर्जुनच्या बॅटमधून. वन टू शेवटचा चेंडू बाकी असेल. महत्वाचा सामना. बापू ऑन गोल ट्रॅक. ओहो यावेळी अंगावरती टाकलेला सुरेख चेंडू होता. एक धाव वेगाने पूर्ण केले. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. पंच सांगतात शतक समाप्ती होते. एका षटकाच्या समोर संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 12च्या घरात. आता समीकरण बदलले. तब्बल 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला स्पीडअप करा प्लीज विनंती असेल. आपण पंच सुनील स्पीडअप करायचंय, कारण आपले खूप सारे सामने खेळायचे. तब्बल 3:30 वाजवलेले. अजून तब्बल 6 सामने ते खेळायचे आहेत. त्याच्यामुळे खूप विलंब झाले. स्पीडअप करायचे. दोन्ही संघांना विनंती असेल तर जास्त टाइम झाला तर 2-2 मिनिटाचा देखील सामना खेळवला जाईल. सर्वांनी नोंद करून घ्यायचं आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा झालेत 12. काय होतं पाहायला. कोणी गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला. विजय. ओहो यावेळी गोलंदाज अर्जुनसाठी चांगला चेंडू हाताळला. एका धावीसाठी एकच धाव. कुठेतरी पहिल्या षटकात नाही तर दीपक ओपनिंगला आलेला फलंदाज असतील. आता आपण स्टार्टिंगला पाहतोय काहीतरी होऊ शकतं दीपक कडून. पहिला चेंडू फेस करत असताना एक धावाने एकीने पुढे ढकले जाऊन पोहोचेल 13च्या घरात. गोल ट्रॅकवरती गोलंदाज विजय पाहायला मिळते. दुसरा चेंडू दीपक ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू फेस करेल. ओहो यावेळी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पाहताना पाहता ब्लॉकर पडलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी करतो विजय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11. 2 चेंडू झाले. एकच धाव आली फक्त. चांगली गोलंदाजी करावी नाही. एका धावा टोकत कुठेतरी षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल वाडी कोथवडे संघाला.
चौथा चेंडू. ओहो, यावेळी देखील अंगावरती टाकला चेंडू. छोटी धाव करण्याचा प्रयत्न, छोटी धाव सक्सेस जाताना पाहायला मिळते आपल्याला. अर्जुन ऑन स्ट्राईक घेताना पाहायला मिळतोय. लेग बाईटचे एक धावले, एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे ढकलत जाऊन पोहोचले 14च्या घरात. कुठेतरी अर्जुनला फटकेबाजी करावी लागेल. संघाचा बोज कुठेतरी आपल्या खांद्यावरती यावा लागेल, कारण ही मॅच इम्पॉर्टंट असेल. जर ही मॅच जिंकली ना तर खूप महत्वाची ही मॅच असेल. काय होते पाहूया. चौथा चेंडू. यावेळेला कुठेतरी गोलंदाजाकडून चुकी पाहायला मिळेल का आपल्याला. हो, पंच सांगतात, पंचाचे हात फिरवतात. पंच सांगतात हा चेंडू वाईट असेल. वाईट मधील एक धावफलक एकने पुढे ढकलत जाऊन पोहोचेल 15च्या घरात. 1 ते 2 मोठे फटके आले ना मॅच फिरू शकते. कुठेतरी अर्जुनकडे ती क्षमता असेल 1 ते 2 मोठे फटके मारण्याची. काय होते पाहूया. चौथा चेंडू. ओहो, मी बोललो हो, ही चुकी तुम्हाला मागात पडू शकते. अर्जुनची विकेट कुठेतरी तुम्हाला परतीचा इशारा करावा लागेल. बॅक टू द बॉल फलंदाज अर्जुनला करावा लागेल परतीचा इशारा. चौथ्या चेंडूवरती देखील आली विकेट. धावफलक 15 वरती स्थिरावलंय. चला जायचं स्पीडअप करायचं बॅट्समन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला अक्षय. 2 गोल, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. मोरणा क्रिकेट असून अंतर्गत मोरणा चषक 2K25 रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. हा रिमझिमचा पाऊस, हा पाऊस थांबला पण आता मॅच थांबायचं नाव घेणार नाही, कारण सुरुवात झाली रबर बॉलला. आयोजन देखील अप्रतिम पाहायला मिळते. ट्रॉफी देखील अप्रतिम पाहायला मिळतात. बॅट बॅट्समन, बेस्ट बॉलर देखील पाहायला मिळते. कोणाला जाईल बेस्ट बॅट्समन, नेट बॉलर, मालिका हे देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. 2 गोल, 5वा चेंडू प्रगतीपथावर. ओहो, काय वेगाने टाकला होता चेंडू. बॅट फिरवतो ना फिरवतो, बॅटची काढा घेतली, त्याच्यावरती फक्त सिंगल. आता मॅच कुठेतरी पूर्णपणे वाडीकोटवाडी संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 2 मधून महत्वाची मॅच. 1 गोल, शेवटचा चेंडू. 7 चेंडू 35चं समीकरण. या चेंडूमध्ये एक मोठा फटका आला तर कुठेतरी मॅचला पलटणे होईल का पाहूया. काय होते पाहूया. नवीन फलंदाज अक्षय ऑन स्ट्राईक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विजय करून आपल्याला. नक्कीच मानजवाडी संघ देखील तेवढाच चांगला आहे, कारण त्याने देखील एक बक्षीस मारले गेले रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा. तोच संघ आज एक्सपिरियन्स घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ओहो, कुठे बोललं जातं एक्सपिरियन्स, तर हा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतो. षटक समावेश संघाची धावसंख्या तब्बल 16 वरती स्थिरावली जाते. समीकरण बदललंय. 6 चेंडू 35 धावेची गरज. मॅच पूर्णपणे मानचीवाडी संघ आपल्या बाजूने पलटताना पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस केला गेला. नाटोळी संघ नाणेपैकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आर्धव संघाला बॅटिंग साठी मार्गदर्शन केलंय. काय होते पाहूया. नेक्स्ट मॅच देखील पाहण्याजोगी असेल. चला स्पीडअप करायचंय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू दीपक ऑन स्ट्राईक. ओहो, यावेळी फटका चांगला घेऊन गेला. ऑफसाईडला काढते दिशेने चेंडू चाला. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. दुसरी धावचा प्रयत्न, दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली. 2 धावेने धाव पुढे जाऊन पोहोचते 16-18च्या घरात. दुसरा चेंडू. या वेळेला शॉर्ट ऑन पुलचा फटका पूर्णपणे होताना पाहायला मिळतो. सक्सेसफुल, पॉवरफुल. पण अशा फटक्यांची जरूरत कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये होते. आता खूप विलंब होताना पाहायला मिळते, कारण आता खूप विलंब झाला. या षटकार कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आले असते ना तर वाडीकोटवाडी संघ बॅकफुटला नाही तर फ्रंटफुटला दिसला असता. ही जरूरत पूर्वी पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये पाहिजे होती. चेंडू झाले 2 धावा झाले तब्बल 24 धावा. 4 चेंडू 27 धावांचं समीकरण. चांगली मॅच पाहायला मिळते. दीपक देखील चांगली फटकेबाजी करते. कुठेतरी दीपकला स्ट्रायकिंग नेटला ठेवणं खूप गरजेचं होतं पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये. ओहो, या वेळेला सुरेख गोलंदाजी काय गोलंदाज करतात. अप्रतिम गोलंदाजी. डॉट चेंडूची सांगता होते. चेंडू राहिले 3. पूर्णपणे मॅचची पलटणी होताना पाहायला मिळते. मानचीवाडी संघ पूर्णपणे बॅक फुटला नाही तर फ्रंट फुटला पाहायला मिळतो. चौथा चेंडू. या वेळेला फक्त उडवलाय पाहता पाहता शनी. चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून. सीमा रेषा पार. षटकार. ह्या षटकाराची जरूरत कुठेतरी पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये होती. आता खूप विलंब झालाय, कारण आता मॅच पूर्णपणे मानचीवाडी संघ घेऊन जाताना पाहायला मिळतो. 2 गोल, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओहो, या वेळेला कुठेतरी पंच सांगतात हा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न. 2 धावा देखील वेगाने पूर्ण केल्या जातात.
त्यांचा हा चेंडू काय असेल लगेच चांगला चेंडू असेल 2 डावे फक्त केले जाते 1 टू शेवटचा चेंडू बाकी असेल धावपलक 2 फुटे टेकले जाऊन पोहोचेल 30 वरती पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने पलटवताना पाहायला मिळतो आपल्याला मानाची वाडी संघ 1 टू शेवटचा चेंडू बाकी असेल चला स्पीडअप करायचं प्लीज गोलंदाज नक्कीच आपले साथी समालोचक विठ्ठलजी करू नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला समालोचन करताना पाहायला मिळते त्यांचा देखील आवाज खूप चांगला त्यांच्या गावच्या संघाचा खेळ ते देखील समालोचन करताना पाहायला मिळते शेवटचा चेंडू काय होते पाहावा मैदानाच्या आतमध्ये हो या वेळेला दिशा दिली यावेळी फक्त आणि फक्त पाहायला मिळते आपल्याला मॅच विनिंग होताना पाहायला मिळते मानाची वाडी संघ हार्ड लक बॅड लक आपल्याला पाहायला मिळते वाडी गोपाडी संघ तुमचा देखील खेळ चांगला होता दोन्ही संघांचा देखील खेळ चांगला मानाची वाडी संघ बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी आणि वाडी गोपाडी संघ तुमचा देखील खेळ चांगला होता अप्रतिम खेळ पाहायला मिळतो आपल्याला धन्यवाद दीपक यानंतर होणारा सामना ज्योतिर्लिंग स्पोर्ट नाटोशी विपक्ष सोमय 11 आडदेव आयोजक कमिटी एक गुणलेखक द्यायचा आपल्याला सकाळच्या सत्रापासून सन्माननीय आमच्या बंधूंना चांगले काम पाहिलंय त्यानंतर त्यांना रिलीज करण्यासाठी एक गुणलेखक द्यायचं आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट संघ नाटोशी आपण सज्ज राहा कारण जसं मैदानाचा ताबा